नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल ढिकले व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार होती. पण आता एकंदरीत निकाल बघता महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या बाजूने कल दिसत आहे. यामुळेच महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून राहुल ढिकले यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष करताना दिसत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश शिरसाट यांनी. पाहूयात. संघामध्ये महायुतीकडनं राहुल ढिकले असतील व महाविकास आघाडीकडनं गणेश गीते ही चुरशीची लढत बघायला मिळणार होती. पण आता जे निकाल येतोय हाती त्यानुसार दिसतंय की राहुल ढिकले हे आघाडीवर आहेत. राहुल ढिकले यांचा विजय हा निश्चित मानला जातो. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी असतील, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल? नाशिक पूर्व मतदारसंघातील लोकांनी काम करणारा माणूस, सर्व जाती धर्माला सन्मान मानणारा माणूस असे राहुल भाऊ ढिकले यांच्यावर सर्वांनी विश्वास ठेवून त्याला प्रचंड मताने विजय केले. जनतेने कशाला मतदान केलं आणि जनतेने काम करणाऱ्या माणसाला मतदान केले. अजून बरेचसे पदाधिकारी आपण त्यांच्याकडनं बातचीत करणार. मखमलाबादचे महत्वाचे आहेत आणि मखमलाबादचे जवळ असलेले राहुल ढिकले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. काय सांगा? बोला. राहुल भाऊ ढिकले हे मखमलाबादचे जावे असल्यामुळे आणि तसेच त्यांनी विकासासाठी खूप विकास भरपूर केलेला आहे आणि त्या विकासाला सर्व जनतेने प्राथमिक दिलेले आहे आणि या निमित्ताने त्यांचा विजय निश्चित होता आणि तो आज या निमित्ताने झालेला आहे. राहुल ढिकले यांचा विजय मानला जातोय, त्यामुळे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात उत्साह दिसतोय. आपण त्यांच्याकडनं बातचीत करणार आहोत. धनशक्ती पुढे जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि राहुल भाऊंचं कार्य खूप चांगलं आहे. राहुल भाऊंच्या विकासाच्या जोरावरतीच त्यांना पुन्हा एकदा जनतेने विश्वास ठेवून निवडून दिलेला आहे. आपण जो मखमलाबादकरांनी जो प्रतिसाद दिला आहे, लीड दिलेला, काय सांगाल याबाबत? लीड आता ते आमची गावची जावई पण आहे, त्याच्यामुळे तो शक्यच होतं, त्यात काही प्रॉब्लेम नव्हता आणि त्यांनी गावासाठी पण खूप केलं आणि पूर्ण नाशिक पूर्व मतदारसंघासाठी पण खूप चांगलं काम केलं. त्याच्या जोरावरती त्यांना जय श्रीराम. काय सांगाल? राहुल भाऊंचा विजय निश्चित मानला जातो. नमस्कार. सर्वप्रथम जय महाराष्ट्र, त्यानंतर आपल्या जय श्रीराम. महत्वाच्या पंचवटी विभागातून या ठिकाणी राहुल भाऊंना सर्वात जास्त लीड मिळेल आणि मिळणारच आहे, हे सर्वात महत्वाचं. त्यांनी जे केलेलं आहे, हा जो विकास आहे, हा विकासाचा पर्व चालू आहे. एका जागेवर हे बघा तुम्ही की धनशक्ती विरोधात जनशक्ती, हा जो विजय हा जनशक्तीचा आहे. त्याचबरोबर आम्ही सर्व जोशी समाज बांधव जे आहेत हे त्यांच्या पाठीशी, कारण त्यांनी या पंचवटीतून या हिरावडी जोशी समाजाला त्यांनी 3 कोटीचा निधी मंजूर करून आणून दिलेला आहे. पंचवटीत सर्वात जास्त मोठा निधी असलेला हा. अजून यासोबतच मखमलाबादचे अजून पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. राहुल भाऊ यांचं काम निश्चितच चांगलं होतं आणि चांगलंच राहणार आहे. त्यामुळे आतापर्यंत राहुल भाऊंनी या प्रत्येक विभागात चांगले कामं केले, त्यामुळेच राहुल भाऊंना ही पावती मिळाली. राहुल भाऊ हे मखमलाबादचे जावई असून मखमलाबादचं आमच्या गळ्यातला ताईत म्हणून आमच्या जनतेने सर्वांना राहुल भाऊंना चांगल्या लीडने मतदान केलं आणि राहुल भाऊ निश्चितच निवडून आले असं आम्ही समजतो. आपल्यासोबत आता मोतीराम पिंगळे आहेत, मखमलाबादचे सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. राहुल ढिकलेंचा विजय निश्चित मानला जातो. काय सांगाल आपण? राहुल भाऊ हे सर्वसामान्य नेते, ते तळागाळात लहान असो मोठा असो, कोणताही कार्यक्रम असो, ते प्रत्येक कार्यकर्ते हाक मारणार. भाऊकारी काय चाललं, हा विजय जो आहे, भाऊंनी आजपर्यंत जातीपाती राजकारण कधीच केलं नाही. भाऊच्या डोक्यात एकच राहतं का विकास कसा झाला पाहिजे. जो विकास भाऊचा विजय जो झाला, हा फक्त विकासामुळे झाला आणि भाऊ हे कधी नाही हारणारे व्यक्तिमत्व आहे आणि भाऊचा विजय हा निश्चित आहे. भाऊच्या विजयामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय.